या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। कोरोना या महाभयंकर आजाराने जगभर थैमान घातले असून हा विषाणू आता आपल्या घराजवळ येऊन पोहोचला आहे। यामुळे अनेकांचे रोजगार गेले, असंख्य निराधारांना जगावे कसे असा प्रश्न पडला। अशांच्या मदतीला असंख्य सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे। त्यात आध्यात्मिक संस्थांनीही आपला सहभाग नोंदवला आहे। श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून सिन्नर तहसीलमध्ये मदत जमा करण्यात आली। सध्या कोरोना या महाभयंकर आजारामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे। राज्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे। जिल्ह्यातही दररोज कोरोनाबाधित संख्येत वाढ होत असल्याने लॉकडाऊनचा काळ वाढण्याची तीव्र चिन्ह दिसत आहे। त्यात रोजगार नसलेल्या उपेक्षितांच्या मुखी दोन घास पडावे या उद्देशाने असंख्य सेवाभावी संस्था मदतीचा हात पुढे करीत आहे। गरजूंना जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी या मदतीच्या महापुरात आध्यात्मिक क्षेत्रही मागे नसून श्री श्री रविशंकर महाराजांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे ठिकठिकाणी प्रशासनास वस्तुरूपी मदत पोहोच करत आहे। हाच उद्देश ठेवून सिन्नर येथील या सेवक केंद्राच्या वतीने तहसीलदार राहुल कोताडे यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा संग्रह मदत निधीत जमा करण्यात आला। यावेळी योगा शिक्षक शिवराज पाटील, सोमनाथ सहाने, संजय चव्हाणके, दशरथ रोडे, गोकुळ गोराडे आदी उपस्थित होते। SN न्यूजसाठी अक्षय गायकवाड। माध्यमातून जवळपास 10 लाख लोकांपर्यंत गुरुजी अन्नधान्याचा पुरवठा करण्याचा संकल्प केलेला आहे। आश्रमात याचं बँगलोर आश्रमामध्ये याचं काम चालू झालेलं आहे आणि नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही राईस आणि फ्लोअर आटा हा डिस्ट्रीब्यूट केला जाणार आहे। तर प्रत्येक तहसील कार्यालयाने, प्रांत कार्यालयाने याची दखल घ्यावी आणि आमच्यापर्यंत निरोप पाठवा। तसेच जनतेने करोनाला पूर्णपणे घाबरून जाण्याची गरज नाही आहे। करोना हा काही महाभयंकर रोग आहे असं नाही आहे। आपण जर स्वतःची इम्युनिटी पॉवर वाढवली तर कुठल्याही प्रकारचा विषाणू हा आपल्या शरीरात येण्या अगोदर 10 ते 15 वेळेस विचार करेल का शरीरात एंट्री करायची का नाही। त्यामुळे तुम्ही इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी हळदीचा उपयोग करा, अद्रक करा घरामध्ये। त्यानंतर जर प्रोटीन तुम्हाला खायचे असतील, जर गरीब कुटुंब असेल तर शेंगदाणे किंवा गूळ खाऊन तुम्ही तुमची हे करता। साखरीचा उपयोग करू नका। त्यानंतर जे गाड्या वापरणार आहे AC स्ट्रिक्टली बंद करा, घरातला AC बंद करा। जोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घेणार नाही तोपर्यंत तुम्ही करोनाशी लढू शकणार नाही। आणि आत्तापर्यंत जे काही कोताडे सरांनी पण सांगितलं किंवा हे आत्तापर्यंत जर जनतेकडून पोलिसांची नियमावली किंवा प्रशासनाची नियमावली तोडण्यात आली असेल तर मी जनतेच्या किंवा एका संस्थेचा पदाधिकारी म्हणून तुमची माफी मागतो। परत जनतेने असं करू नये, कारण ते आज देवाच्याच स्वरूपात आहे। तुम्ही आज प्रशासकीय अधिकारी किंवा डॉक्टर्स आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्येच तुम्ही देव बघा, हेच तुम्हाला करोनापासून वाचवू शकता। आणि आर्ट ऑफ लिव्हिंग सदैव जनतेसोबत आहे, आज पण आहे आणि करोना संपेपर्यंत, करोना नंतर पण असणार आहे। आणि प्रशासनाला केव्हाही आमची मदत लागली तर तुम्ही निम्म्या रात्री जरी सांगितलं सर हे लागतंय तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। तसेच सिन्नरचे चव्हाणके सर आहे, सहाने सर आहे, रोडे आहे, परत नायब तहसीलदार पण आहे आमचे। तुम्हाला काही लागलं तर आम्हाला सांगा। फक्त जनतेने प्रशासनाचं नियम पाळावं हे आज माझ्या गुरूंनी पण मला सांगितलं। जिथे जाल पहिले उनके नियम फॉलो करने के लिए बोलो उनको। घर से बाहर घरातून निघूच नका, काही फरक पडत नाही, 1-1.5 महिना घरातून नाही निघाले। आणि अन्नाचा पुरवठा तुमच्यापर्यंत येणार। आमचीच एक संस्था नाही, अशा असंख्य संस्था आहेत है ना। तर सर्वांना मिळून आपण करोनाचा सामना करायचा आहे। आणि या उपक्रमाची सुरुवात सिन्नरपासून झाली। त्याच्यावरती आम्ही एक संदेश देण्यात आलेला आहे की अपनी रोग प्रतिकार क्षमता बढ़ाओ, योग करो, हल्दी अदरक और तुलसी का सेवन करें, मास्क लगाओ, कोरोना भगाओ। तो कोरोना से डरो ना, हा एक आमचा त्यातला संदेश आहे। म्हणजे अजिबात घाबरायचं नाही, आपण लढाई जिंकलेलोच आहे, इथून पुढची पण लढाई आपण जिंकणारच आहे। पण जर आपण घरात राहिलो तर आणि या देव माणसांना त्रास देऊ नका, जे अधिकारी वर्ग आहे किंवा पोलीस हवालदार आहे किंवा जे काही ड्युटी निभावत आहे त्यांना